जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा मुद्दा थोडा वेगळाच आहे। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो तुम्हाला थोडा उबेरच्या रेटवरती आधारित आहे। तर आज आहे 18 तारीख आणि आपण व्हिडिओ बनवतोय 15 तारखेच्या। उबेरनी जे 15 तारखेला रेट दिले होते ना, त्या रेटवरती आज व्हिडिओ बनवतोय। तर ते स्क्रीनशॉट मी काढून ठेवले होते, 15 तारखेचे आहेत ते स्क्रीनशॉट, आणि आज तुम्हाला दाखवतोय। तर मला वेळ भेटला नव्हता व्हिडिओ शूट करायला, तर आज आपण व्हिडिओ करतोय। तर उबेरनी 15 तारखेला सकाळी जे मी पिंपळे सौदागर आणि तिकडे हिंजवडी साईडला होतो, तर तिकडनं असे रेट दाखवले होते ना, भयंकर रेट। म्हणजे त्या रेटमध्ये असं वाटतंय की 25 रुपये 30 रुपये पर किलोमीटर रेट दाखवले होते उबेरनी। म्हणजे तेव्हा कस्टमरला परवडतंय, आणि जेव्हा आपण मीटर म्हणू ना, तेव्हा कस्टमरला परवडत नाही। काय लोकांची मानसिकता झाली बघा, लोकांना फक्त ॲपमध्ये दिसेल ना ते पैसे लोक द्यायला तयार आहेत। मला या कंपन्या का दाखवत नाहीत हेच मला कळत नाही। आता 20-20 30-30 रुपये पर किलोमीटरला लोक पैसे द्यायला तयार आहेत, लोक बुकिंग करतायत, आणि ड्रायव्हर ॲक्सेप्ट करत नाहीत। त्याच बुकिंग 2-2 3-3 वेळा येत होते मला। तुम्हाला स्क्रीनशॉट भेटून जातील, स्क्रीनशॉट दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट। तर 10-10 किलोमीटरला 250-250 रुपये, तर 8 किलोमीटरला 200। तर असे खूप ट्रिप होत्या, आणि अशा ट्रिप होत्या ना, लागोपाठ ट्रिप होत्या, एकावर एक लगेच दुसरी ट्रिप। तर अशी लोक पैसे द्यायला तयार आहेत, पण मीटर म्हणल्यानंतर लोकांना लय जड वाटतं। म्हणजे त्यांना असं वाटतं की हा काय पैसे मागतोय आमच्याकडे। अरे इथं तुम्ही पैसे देते ना, तुम्ही RTOचा रेट आहे 17 रुपये, तुम्ही 17 रुपये गुणिले करून त्याचं कॅल्क्युलेशन करा की आपण किती पैसे आपल्याला स्क्रीनवरती दाखवतोय। आणि तेव्हा जर कस्टमरला बोलले असतं ना मीटरवरती येणार का, तर तेव्हा पण कस्टमर नसते बोलले की आम्हाला नाही मीटरवर यायचे, जेवढं ॲपमध्ये दाखवले तेवढंच देणार। तर असे 1-2 बुकिंग मारले मी, आणि त्याचे कॉल रेकॉर्डिंग केले नाही मी, की कस्टमरला मी विचारलं मीटरप्रमाणे यावं लागेल। कस्टमर बोलले नाही भैया कॅन्सल कर दो। तर मी म्हटलं जाऊ दे, नाही ठीक आहे, जो ॲप मी दिखाय वही रेट देतो। त्यांनी पण आपल्याला लय लुटलेलं याच्या आधी, तर आपण पण थोडं एक दिवस भेटते चान्स तर मारून घेऊया। तर मी पण जेवढं ॲपमध्ये दाखवले होते ना, त्या ॲप रेटमध्येच बुकिंग मारल्या, 4-5 बुकिंग मारल्या हिंजवडीला लोकलमध्येच, तिथंच 2-2 किलोमीटरला 80-80 90-90 रुपये देत होते। तर अशा बुकिंग मी कंप्लीट केल्या, तिथल्या तिथंच मारल्या। मला ज्या बाहेरच्या मोठ्या दाखवत होते मी ते घेतले नाही, फक्त त्याचे स्क्रीनशॉट काढले। ॲडव्हान्समध्येच बुकिंग येत होत्या मला, आणि मी तिथल्या तिथंच बुकिंग मारत होतो। 100-100 रुपयाच्या बुकिंग, 2 किलोमीटरला 3 किलोमीटरला 100-110 अशा बुकिंग येत होत्या। तर अशा वेळेला लोक पैसे देतात, पण जेव्हा आपण मीटर म्हणू ना, तेव्हा लोक पैसे देत नाहीत। खरंच लोकांना कसं कळत नाही हेच समजत नाही। तुम्ही शिकलेले लोक आहे, तुम्हाला RTOचा रेट माहिती आहे 25 रुपये 1.5 किलोमीटरला 17 रुपये पर किलोमीटर। मग तुम्ही हिशोब लावा ना, किती पैसे होत आहेत आणि हे किती पैसे घेत आहेत। हे उबेरला पण कळायला पाहिजे की आपण लोकांकडनं किती पैसे घेतोय। आम्ही हक्काचे मागतोय 17 रुपये, ते तुम्ही दाखवत नाही रेग्युलर। जेव्हा कधी डिमांड असेल तेव्हा मग त्यांची सालं काढता बरोबर कस्टमरची, तेव्हा कस्टमर पण पैसे देतात। तर मला हात जोडून विनंती आहे उबर कंपनीला की आमचे 17 रुपये जे हक्काचे आहेत ना, ते तुम्ही द्या। वरचे आम्हाला 1 रुपया पण देऊ नका, फक्त आम्हाला कधी इन्सेंटिव्ह वगैरे असा ठेवा, म्हणजे आम्हाला पण थोडा ट्रिप कंप्लीट करायला मजा येईल। तर असे तुम्ही करा। तर उबेरनी समजा रेट दाखवले ना, कस्टमरचं काहीच कंप्लेंट नाही, कस्टमर पैसे द्यायला तयार आहे। त्यांना जागेवर शेवा पाहिजे, फक्त ते आळशी आहेत लोक, त्यांना काय बाहेर पडायची त्यांची कॅपॅसिटी नाही, ते स्टँडवरती वगैरे जाऊ शकत नाहीत। तुम्ही 100च्या जागे जरी 150 दाखवलं तरी लोक पैसे द्यायला तयार आहेत, पण तेवढं पण नका दाखवू। जो सरकारी रेट आहे ना तोच दाखवा। खरंच मला त्या बुकिंगचा रेट बघून ना वाटलं की याला आपण जेव्हा मीटरने म्हणतो तेव्हा लोक वाद घालतात, असं करेल तसं करेल। आणि आता कशी काही लोक पैसे देत आहेत, अहो कायच्या काय रेट दाखवत होते, आणि एक बुकिंग डबल 3-3 4-4 वेळा बुकिंग वाजत होती। तर अशा वेळी पैसे देतात लोक, आणि आपण मीटर म्हणलं ना तर तोंड काळं करतात, नाही असं नाही तसं नाही। तर कंपनीने पण विचार केला पाहिजे, जगू दे ड्रायव्हरला, लोक पैसे द्यायला तयार आहेत, तुम्ही का सौगच हे करताय। ओला आता सुधारले, आता ओला रेट देते चांगलं, रॅपिडो पण रेट देते चांगलं, फक्त उबेरच थोडं अजून हे करते। सध्याला फक्त उबेरचेच रेट हे लोमध्ये आहेत, आणि ओलाचे रेट आहेत ना 15 किलोमीटर ते 20 किलोमीटरच्या पुढे गेला की ओलाचे रेट आणि मीटरच्या रेटमध्ये थोडासा डिफरन्स येतो। उबेर हे 5 किलोमीटरच्या पुढच्या सर्व बुकिंगला कमी रेट दाखवते, मीटर टाकल्याशिवाय पर्याय नसतो। कधी कधी समजा संध्याकाळचं समजा डिमांड असेल ना, तेव्हा कधी रेट चांगला दाखवते। आणि परवा तर 15 तारखेला असं रेट दाखवत होतं ना, जसं की मला असं वाटत होतं की याला मोठी गाडी माझ्याकडे असते ना, हे सगळेच एकदा भरले असते गाडीमध्ये आणि सगळेच घेऊन गेलो असतो, असं वाटत होतं। एवढ्या बुकिंग चांगल्या रेटने वाजत होत्या। पण मी म्हणलं कुठं लांब जाण्यापेक्षा इथं डिमांड एरिया आहे तिथंच आपण फिरू। मस्त 2-2 किलोमीटरच्या बुकिंग मारलं तिथं, आणि मस्तपैकी लेवल केली। तर असं वाटत होतं की उबेरनी आहे ना खरंच लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे। ड्रायव्हर जर जगले तर तुमची कंपनी जगेल। तर असं आहे मित्रांनो, कंपनीला काही हरकत नाही रेट द्यायला, लोक पैसे द्यायला तयार आहेत, फक्त ही कंपनी दाखवत नाही। तर ही कंपनीच आपल्या ड्रायव्हर लोकांचा छळ करते, बाकी काय नाही। तर 15 तारखेला पिंपळे सौदागरमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला पण हे रेट भेटले असतील, कमेंट करून सांगा। चला, जय महाराष्ट्र।